विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर लवकरच कारवाई होणार आहे। या प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रतिनिधी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आमदार अभिजित वंजारी यांनी। अभिजित भाऊ, कधीपर्यंत कारवाई होईल असं वाटतंय आणि किती संख्या आहे नेमकी आणि काय कारवाई होईल असं वाटतंय? नाही, कारवाई एकच आहे. ज्यांनी पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन केलं, पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन केलं, त्यांच्यावर एकच आहे कारवाई की 6 वर्षाकरता निलंबन त्या आमदारांचं होणार. आणि हे निश्चित आहे, कारण हांडोरे साहेबांच्या बाबतीमध्ये जे घडलं ते पुन्हा घडावं नाही अशा पद्धतीची म्हणून स्ट्रॅटेजी ही सर्व शीर्ष नेत्यांनी आखली होती आणि परफेक्ट प्लॅन तयार केला होता. आणि त्या ट्रॅपमध्ये हे जे काही पक्षाशी बेईमानी करणारे लोक होते ते त्याच्यामध्ये सापडले, ते अडकले आणि त्याच्यामुळे कारवाई होणार म्हणजे होणार, अटळ आहे ते. भाऊ, किती संख्या आहे? तुम्ही नावं तर आता सांगणार नाही, तो पक्षाचा पक्षाध्यक्षांचा अधिकार आहे, परंतु संख्या किती आहे, कुठल्या कुठल्या रिजनमधले आहे? नावं कुठलं आहे ते सांगण्याचा अधिकार मला निश्चितपणानं नाही आणि कुठल्या रिजनचे आहेत तेही मी सांगणार नाही, कारण ते रिजन वाईज सांगितलं तर ते नाव डिस्क्लोज केल्यासारखं होईल, त्याच्यामुळे तो माझा अधिकार नाही. परंतु 7 ही संख्या नक्की आहे आणि म्हणून 5 जे आहे प्रज्ञा सातव यांना आम्ही 30 मतं लावले होते, ज्यापैकी 25 त्यांना मिळाले, म्हणजे 5 मतं त्या ठिकाणी त्यांना मिळाले नाही, हे स्पष्ट झालं. आणि जे 7 मतं आम्ही मिलिंद नार्वेकरांना लावले होते त्यापैकी 2 मतं जे आहेत ते फुटले, त्याच्यामुळे ते 2 मतं, असे 7 मतं जे आहेत ते फुटले, हे बरोबर आहे. कधीपर्यंत यांचं निलंबन 6 वर्षासाठी होऊ शकतं? या 2-4 दिवसामध्ये होईल. आता पहिलेसारखं काही ती काँग्रेसची प्रक्रिया लांबलचक राहणार नाही, कारण पक्षश्रेष्ठी या बाबतीमध्ये अत्यंत सिरियस आहे. पक्षश्रेष्ठींनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये चेन्नीथाला साहेब असतील किंवा राज्यातले सर्व नेते असतील यांना स्पष्ट निर्देश दिले होते. त्या पद्धतीची आखणी झाली होती, स्ट्रॅटेजी झाली होती आणि म्हणून ती मिटिंग झाली होती. कदाचित या आमदारांना ते कळलंच नसेल की नेमकं आपण कसं फसणार आहे, कसं ट्रॅपमध्ये अडकणार आहे, आणि म्हणून ती उजागिरी त्यांनी केली. खरं म्हणजे करायला नको. हा पक्षाचं उल्लंघन, व्हीपचं उल्लंघन म्हणजे राहुलजींच्या आदेशाचं उल्लंघन आहे, सोनियाजींच्या आदेशाचं उल्लंघन आहे, खरगे साहेब अध्यक्ष आहे, राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांच्या आदेशाचं उल्लंघन आहे. आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरसकट उल्लंघन करावं, दुसऱ्यांना मतदान करावं, याच्यापेक्षा दुसरी बेईमानी राहू शकत नाही. त्याच्यामुळे केवळ आमची कोणाचीच नाही तर सर्व राज्यातल्या काँग्रेसप्रेमींची हीच इच्छा आहे की त्या आमदारांची नावं डिस्क्लोज करण्यात यावे, त्या आमदारांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. हो, तुमची तीच मागणी आहे प्रदेशाध्यक्षांकडे की लवकरात लवकर डिस्क्लोज करावे नावं? हो, बिलकुल सर्वांचीच मागणी आहे की त्या 7 आमदारांची नावं उघडकीस यावे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, जेणेकरून सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याच्या ताकदीवर राहुलजी किंवा सोनियाजी किंवा संपूर्ण पक्षाचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्य आहे, त्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाटतं ना की आम्ही मरमर करतो, आम्ही जमीन लेवलवर काम करतो, आम्ही बूथ लेवलला काम करतो आणि अशा पद्धतीनं पक्षाचा आमदारकी मिळून सुद्धा पक्षाच्या भरोशावर 130 वर्ष जुना पक्ष, त्या पक्षाच्या परंपरेला लाभलेला हे जे लोक आहेत, हे अशा पद्धतीचं कार्य करत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 7 जणांचं निलंबन काँग्रेस करणार आहे, ठरलेलं आहे. त्यांच्या जागी तुम्हाला नवीन उमेदवार द्यावा लागेल, त्याची चाचपणी सुरू केली? बिलकुल चाचपणी सुरू आहे. चेन्नीथाला साहेबांच्या आदेशाप्रमाणे, नानाभाऊंच्या आदेशाप्रमाणे, बाळासाहेब थोरातांच्या आदेशाप्रमाणे राज्यामध्ये सर्व ठिकाणी ऑब्झर्व्हर आमचे ठरलेले आहे. मी स्वतः काल भंडारा जिल्ह्यामध्ये जाऊन आलो. भंडारा जिल्हा नानाभाऊंचा गृहजिल्हा आहे, त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष, सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व नेत्यांची बैठक घेतली. आज मी गोंदियाला जाणार आहे, त्याच्यामुळे 5 जिल्ह्यांमध्ये हा दौरा करून त्या ठिकाणी काँग्रेसनं कुठं कुठं लढावं हे त्या ठिकाणी समजणार आहे. चाचपणी मी 7 जागेंबद्दल विचारतो, ज्यांना निलंबन, कारण की सिटिंग आमदार आहे तुमचे, त्यांचं निलंबन केलं तर तुम्हाला नवीन उमेदवार द्यावा लागेल, त्याची चाचपणी सुरू केली का? नाही, होईल ना, बिलकुल त्याची चाचपणी निश्चितपणानं होणार आहे. जसं बिलकुल आहे, बिलकुल आहे. जसं हा प्लॅन तयार होता, ही स्ट्रॅटेजी या विधान परिषदच्या निवडणुकीची तयार होती, तशीच ती सुद्धा स्ट्रॅटेजी आहे आणि ती फक्त शीर्ष नेत्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आता पहिल्यासारखं काँग्रेस पक्षाचं काम राहिलं नाही आहे. तर हा ट्रॅप कसा रचला होता यात बऱ्याच लोकांना इंटरेस्ट आहे. काँग्रेस फार काही असं काही करत नाही, आतापर्यंत इतिहास राहिलेला आहे, परंतु हा ट्रॅप नेमका रचला कसा होता, अडकले कसे? खरं म्हणजे काँग्रेस पक्षासारखा चांगला पक्ष नाही, अत्यंत लिबरल पक्ष, पूर्ण लोकांवर, कार्यकर्त्यांवर, आमदारांवर विश्वास ठेवणारा हा पक्ष आहे. पण तरीही तो विश्वासघात हांडोरे साहेबांच्या निवडणुकीमध्ये काही लोकांनी केला, म्हणून हे करणं गरजेचं होतं. प्रत्येकाला त्या त्या पद्धतीचे, कशा पद्धतीचं मतदान करायचं आहे हे सगळ्यांना संकेत देण्यात आले होते. आणि जेव्हा काउंटिंगमध्ये आम्ही बसलो होतो, मी स्वतः होतो, सतेज पाटील साहेब होते, बंटीदादा, त्यानंतर अस्लम शेख होते, स्वतः प्रज्ञाताई सातव होत्या. आम्ही त्या सर्व मतपत्रिका बघितल्यानंतर मतदान आम्हाला त्या ठिकाणी दाखवल्या गेलं, मतपत्रिका दाखवल्या सगळ्याच पक्षाच्या इलेक्शन एजंटला दाखवल्या आणि त्याच्यामध्ये सरसकट ते दिसून आलं
त्याच्यामुळे ज्या पद्धतीचं व्हीपचं त्या ठिकाणी उल्लंघन झालं आहे त्याच्यावरून कारवाई. तुम्ही उदाहरण देऊन सांगता येईल कारण की लोकांना ऐकायचं आहे हे तुम्ही ट्रॅप कसं रचलं ते. आता ते आमच्या महाविकास आघाडीचे 3 उमेदवार होते. एक म्हणजे प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील. महायुतीचे तिथेच 8 उमेदवार होते आणि म्हणून ते 9 उमेदवार होते. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षांनी आपापल्या मतदारांना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किंवा 1 2 3 4 हे कसं लिहायचं, काय लिहायचं किंवा त्या ठिकाणी नेमके किती प्रेफरन्स द्यायचे, कोपऱ्यात सिम्बॉल करायचा. नाही मुख्य म्हणजे प्रेफरन्सेस किती द्यायचे हे ठरलं होतं. त्याच्याप्रमाणे ती सगळी आखणी झाली होती आणि त्या पद्धतीनं मतदान झालं. त्या पद्धतीनं लक्षात पण आलं. प्रज्ञा सातव यांना 30चा कोटा ठरवला त्यातले 5 तुम्ही फुटले म्हटले आणि नार्वेकरांना जो 7चा कोटा ठरवला त्यातले 2 ठरले. हो हो काय झालं? नाही सांगितलं ना, ते जे ठरलं होतं की त्या पद्धतीचे प्रेफरन्सेस द्यायला पाहिजे होते ते प्रेफरन्सेस नाही दिले म्हणून ते लक्षात आलं. त्याच दिवशी रिपोर्ट तयार होता. त्याच दिवशी रिपोर्ट दिला. आम्हाला नेत्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या ठिकाणी जे काही ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्याचं आम्हाला लेखी स्वरूपामध्ये आम्हाला लिहून द्या. मी आणि बंटीदादा पाटील यांनी लिहून दिलं आणि त्यांनी जे काही आयडेंटिफाय करायचं होतं तो अधिकार पक्षश्रेष्ठींचा होता. ते नावं त्यांच्याकडे होतं, ते पॅटर्न त्यांच्याकडे होतं. त्याच्यामुळे त्याप्रमाणे ती कारवाई आता होईल. शेवटचा प्रश्न विचारतो, अत्यंत महत्त्वाचं, स्पष्टपणे उत्तर द्या. अपेक्षित आहे की जे 7 निलंबित करणार आहे त्या 7ही जागा काँग्रेस परत लढणार आहे का या महाविकास आघाडीमध्ये? कारण की सिटिंग गेटिंगच्या फॉर्म्युल्यानुसार तुमच्याकडे होते आणि तिथे तुमचे उमेदवार तयार आहे का? कारण की हे आमदारांना उमेदवारी तुम्ही देणार नाही तर दुसरे उमेदवार तयार. उमेदवार तयार आहे. कारण त्याच्यातले काय पक्ष एवढ्या वर्षापासून काम करतोय, पक्षाचे नेते काम करतात, त्यांना सुद्धा माहीत होतं, अंदाज होता की याच्यातले 4-5 लोक आपल्याला मतदान करणार नाही. त्याच्यामुळे अशा लोकांचं जी गद्दारी आहे किती वर्ष सहन करायची आहे त्याच्यामुळे पक्ष नेतृत्वाला हे सर्व माहिती आहे. त्याच्यामुळे तिथे नवीन उमेदवार टाकण्याचा प्लॅन हाही होणारच आहे आणि झाला आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.